नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असा एक टप्पा उलगडणार आहोत जो स्पर्धा परीक्षांसाठी एमपीएससी असो वा यूपीएससी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे 1918चा खेडा सत्याग्रह. चला तर मग हा रंजक इतिहास अगदी सोप्या आणि संवादात्मक पद्धतीने समजून घेऊया. आज आपण नेमकं काय पाहणार आहोत? थोडक्यात सांगायचे तर 1918चं नेमकं संकट काय होतं, या चळवळीचं नेतृत्व कसं उभं राहिलं, सत्याग्रहाची अचूक रणनीती कशी आखली गेली, मिळालेला विजय आणि शेवटी सुरुवातीच्या गांधीवादी चळवळींची एक छोटीशी तुलना. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. 1918 मध्ये असं कोणतं मोठं संकट आलं होतं? कल्पना करा, हे साल होतं 1918. खेडा जिल्ह्यात एकाच वेळी भयानक दुष्काळ आणि प्लेगची साथ अशी दुहेरी आपत्ती आली होती. परिस्थिती इतकी भीषण होती की जिल्ह्यातील जवळपास 25% म्हणजेच तब्बल 1/4 पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. हा आकडाच सांगतो की हे संकट तिथे राहणाऱ्या लोकांसाठी किती विनाशकारी होतं. आणि मग इथूनच खरा संघर्ष सुरू झाला. नियम काय सांगतो? तत्कालीन जमीन महसूल संहितेनुसार जर पीक सामान्य प्रमाणाच्या 1/4पेक्षा कमी आलं तर शेतकरी संपूर्ण महसूल माफीसाठी पात्र होते. अत्यंत साधा नियम होता, पण ब्रिटिश सरकारने हा कर माफ करायला साफ नकार दिला. एवढंच नाही तर कर न भरल्यास थेट मालमत्ता आणि गुरेढोरे जप्त करण्याची धमकीच त्यांनी दिली. आता वळूया पुढच्या भागाकडे. या संकटाच्या काळात नेतृत्व कोणी आणि कसं केलं? कोणत्याही चळवळीला योग्य दिशेची गरज असते. इथे महात्मा गांधींनी आध्यात्मिक आणि धोरणात्मक मार्गदर्शन केलं. पण या सगळ्या प्रवासात एक नाव प्रकर्षाने समोर येतं. ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी स्वतःची अत्यंत यशस्वी वकिली सोडून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचं मोठं काम केलं. त्यांच्या खांद्याला खांदा लावून इंदुलाल याज्ञिक, NM जोशी आणि दडपशाहीला न जुमानणारे खेडामधील पाटीदार शेतकरी मोठ्या धैर्याने उभे राहिले. आता पाहूया भाग 3. या लढ्याची नेमकी रणनीती काय होती? ही रणनीती समजून घेण्यासाठी तिचा पाया समजणं गरजेचं आहे. तो पाया होता सत्याग्रह आणि अहिंसा. गांधीजींनी याच 2 शस्त्रांचा वापर करून इथल्या शेतकऱ्यांना या कठीण काळात एकसंध ठेवलं. सत्याचा आग्रह धरायचा, पण संपूर्ण शांततेच्या मार्गाने. ही रणनीती प्रत्यक्षात कशी उतरली याची 2 मुख्य पावलं होती. पहिलं पाऊल होतं प्रतिज्ञा. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महसूल न भरण्याची आणि वेळ पडल्यास जमिनीची जप्ती सहन करण्याची लेखी प्रतिज्ञाच घेतली. आणि दुसरं पाऊल होतं सामाजिक बहिष्कार. जे लोक सरकारला साथ देत होते किंवा जप्त केलेली मालमत्ता विकत घेत होते त्यांच्यावर गावकऱ्यांनी अत्यंत कडक बहिष्कार टाकला. ही एक अतिशय शिस्तबद्ध कृती होती. याच काळातला एक अतिशय रंजक किस्सा आहे जो परीक्षेसाठी नक्कीच लक्षात ठेवायला हवा. सरकारने एका शेतातून चुकीच्या पद्धतीने जप्ती केली होती. गांधीजींच्या सूचनेनुसार मोहनलाल पंड्या यांनी तिथे जाऊन चक्क कांद्याचं पीक काढलं. यामुळे त्यांना ढुंगळी चोर म्हणजेच कांदा चोर हे प्रसिद्ध टोपण नाव मिळालं. या एका छोट्याशा प्रसंगामुळे चळवळीत एक वेगळीच आणि मोठी ऊर्जा निर्माण झाली. अशा या आगळ्या वेगळ्या लढ्याचा परिणाम काय झाला? भाग 4 मध्ये पाहूया या चळवळीचा विजय आणि महत्त्व. अखेर शेतकऱ्यांच्या या अभेद्य एकजुटीसमोर ब्रिटिश सरकारला झुकावंच लागलं. पण त्यांनी हे जाहीरपणे कधीच मान्य केलं नाही. सरकारनं आपल्या अधिकाऱ्यांना अत्यंत गुप्त सूचना दिल्या, ज्यानुसार फक्त ज्या शेतकऱ्यांना कर भरणं शक्य आहे त्यांच्याकडूनच महसूल गोळा करण्यास सांगण्यात आलं. बाहेरून शांत वाटणारा, पण हा शेतकऱ्यांचा एक खूप मोठा विजय होता. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ही माहिती अगदी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. 1918ची ही चळवळ भारतातील पहिली असहकार चळवळ होती. तिचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर महसूल माफी मिळवणं. चंपारण्य सत्याग्रहानंतर लगेचच ही घटना घडली. आणि या संपूर्ण लढ्याचा सर्वात मोठा परिणाम कोणता असेल तर वल्लभभाई पटेल यांचा एका राष्ट्रीय नेत्याच्या रूपात झालेला भक्कम उदय. आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. सुरुवातीच्या गांधीवादी चळवळींची थोडक्यात तुलना करून पाहूया. इतिहासात घटनांचा क्रम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला. त्यानंतर लगेचच 1918च्या सुरुवातीला अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप झाला. आणि त्यानंतर 1918च्या उत्तरार्धात हा खेडा सत्याग्रह झाला. हा घटनाक्रम डोळ्यासमोर ठेवला की इतिहासाचा एक सलग धागा अगदी स्पष्टपणे लक्षात येतो. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून देणारा हा मुद्दा आहे. या 3ही चळवळींमधला फरक अगदी स्पष्ट असायला हवा. चंपारण 1917 नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर केंद्रित असलेला पहिला सविनय कायदेभंग. अहमदाबाद 1918 औद्योगिक वादावरील पहिला उपोषण संप.
आणि खेडा 1918 शेतकऱ्यांच्या महसुलासाठी उभी राहिलेली पहिली असहकार चळवळ, हे पहिले प्रयोग नक्की लक्षात ठेवा. या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. असहकाराच्या या अगदी छोट्या वाटणाऱ्या स्थानिक प्रयोगांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एका देशव्यापी क्रांतीचा भक्कम पाया कसा रचला? नक्की विचार करा. याच सुरुवातीच्या प्रादेशिक लढायांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवी ताकद आणि दिशा दिली. आजच्या या विशेष सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.